Good morning, friend. Uh, Good afternoon. Today we start our virtual lecture and video lecture through online or offline video through the PPTs and other things. First of all, introduction myself. Professor Sanjeev Raut, Electronics and Telecommunication Department, JSPM Bhirabai Sawant Polytechnic, Wagholi, Pune. First of all, we discuss about first unit and syllabus of the subject. What is the syllabus and what is the weighting and weightage of this subject? Then subject name of subject is applied electronics. Applied electronics. This is the engineering electronics engineering group and third semester subject program code 22329. This is our subject code. First of all, we discuss about the syllabus and COPO matrix. First of all, we discuss about course outcome. Here the theory and practical experiences, relevant soft skill associated with the course are to be taught and implemented so that the student demonstrate the following industry COs associated. Use transistor as low power amplifier. First of all, we see low power amplifier. In low power amplifier, basically component used transistor, resistor, capacitor, power source and various things. Then we discuss about all these things step by step. First of all, introduction about transistor. We already discussed about transistor. In this transistor is developed by Dr. Schottky along with Bell Laboratories from 1951. In 1951, scientist Dr. Schottky developed the transistor. Okay, आपण ट्रान्झिस्टर जे आहे सिम्पली यूज करतोय एम्प्लिफायर मध्ये. तर त्याच्या सगळ्यात पहिले आपण बेसिक कॉन्सेप्ट काय आहे ट्रान्झिस्टरचे ते बघून घेऊया. कारण की ट्रान्झिस्टर यूज करतोय का, ट्रान्झिस्टर यूज करतोय, डायोड का यूज करत नाही ते पण आपण बघूया. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस जे आहे, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस like diode cannot amplify signal but BJT amplify small signal applied to base. म्हणजे थोडक्यात म्हटलं तर डायोड जे आहे ते एम्प्लिफाय करत नाही सिग्नलला, म्हणून आपल्याला ट्रान्झिस्टर शोधावा लागला. आपल्याला इन द सेन्स सायंटिस्ट शॉर्टले जे आहे त्यांनी शोधला. ओके, तर बीजेटी तुम्हाला स्क्रीनवर दिसत बी असेल की बीजेटी एम्प्लिफाय स्मॉल सिग्नल अप्लाय टू बेस. म्हणजे बीजेटी मध्ये जे बीजेटी इन द सेन्स बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, याच्यामध्ये काय होऊन आलं, अप्लाइड करतोय आपण बेसला स्मॉल सिग्नल करतोय. ट्रान्झिस्टर दोन टाईपचे असतात. ट्रान्झिस्टर हॅज टू टाइप्स. ट्रान्झिस्टर टर्मिनल डिव्हाइस, त्याला तीन टर्मिनल डिव्हाइस असते ट्रान्झिस्टरला: बेस, एमिटर, कलेक्टर. बेस, पुन्हा एकदा सांगतोय, बेस, एमिटर, कलेक्टर असे दोन टाईपचे तीन टाईपचे त्याचे टर्मिनल असतात.
आणि त्याचे दोन टाईप आहे. एक NPN ट्रान्झिस्टर, म्हणजे PN NP असे दोन डायोडला ज्यावर कंबाईन केले तर आपला जो ट्रान्झिस्टर बनतो त्याला म्हणतो आपण NPN ट्रान्झिस्टर. दुसरा आहे PNNP, जो जंक्शन असेल त्याला आपण कंबाईन करून जे ट्रान्झिस्टर बनवतो त्याला म्हणतात PNP ट्रान्झिस्टर. असं ट्रान्झिस्टरचे दोन टाईप आहे. त्यामध्ये आपण बघतोय नंतर, आता डायोड तर आपलं काम नाही करत, तर आपण बघतोय की आणखी कोणतं डिव्हाइस आहे जे यूज होऊ शकतो ट्रान्झिस्टर ऍम्प्लिफायर मध्ये. त्याच्यात बघतोय आपण BJT is capable of operating in 4 different regions depending on the way in which it bias. म्हणजेच थोडक्यात जे ट्रान्झिस्टर आहे आणि जे BJT आहे ते त्याच्या 4 रिजन मध्ये आपल्याला माहित आहे. त्याला एमिटर आहे, बेस आहे, कलेक्टर आहे. आता 3 जे एमिटर, बेस, कलेक्टर आहे याला वेगवेगळे जर सप्लाय दिले तर तुम्हाला बहुतेक माहित असेल फॉरवर्ड बायस काय असतो, रिव्हर्स बायस काय असतो. म्हणजेच पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी कनेक्टेड पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द डायोड. सिंपल आपला डायोड घेतला आपण, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द डायोड अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी कनेक्टेड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द डायोड. ओके, म्हणजेच जर पॉझिटिव्ह टर्मिनलला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टर्मिनलला निगेटिव्ह जोडला आपण त्याला म्हणतात फॉरवर्ड बायस. रिव्हर्स बायस कशाला म्हणतात मग? निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी कनेक्टेड पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द डायोड अँड पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी कनेक्टेड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द डायोड. म्हणजे अपोजिट पॉलॅरिटीज जर आपण कनेक्ट केलं त्याला म्हणतो आपण रिव्हर्स बायस. ओके, आता हे तुम्हाला बायस का सांगतोय मी? बिकॉज आपल्याला त्याच्यामध्ये यूज करायचे आहे. त्याच्यामध्ये पुन्हा इट हॅज 4 ऑपरेटिंग रिजन्स. त्याचे 4 ऑपरेटिंग रिजन्स आहे. त्याच्यात सगळ्यात पहिला आहे कट ऑफ रिजन. त्यामध्ये ट्रान्झिस्टर ऑफ असतो. ओके, दुसरा रिजन आहे सॅच्युरेशन रिजन. ट्रान्झिस्टर त्याच्यामध्ये ऑन असतो. ट्रान्झिस्टर ॲज ए स्विच जर यूज केला तर तो ऑन असतो. तिसरा आहे ऍक्टिव्ह रिजन. ऍक्टिव्ह रिजन दिस इज इन बिटवीन सॅच्युरेशन रिजन अँड कट ऑफ रिजन. दोघांच्या मधातला जो रिजन आहे त्याला म्हणतो ऍक्टिव्ह रिजन. चौथा आहे इनव्हर्स ऍक्टिव्ह रिजन. इनव्हर्स ऍक्टिव्ह रिजन म्हणजे काय? ऍक्टिव्ह रिजन मध्ये एक जंक्शन फॉरवर्ड असेल, एक रिव्हर्स असेल. जर पहिला जंक्शन रिव्हर्स आणि दुसरा फॉरवर्ड असेल त्याला म्हणतो आपण इनव्हर्स ऍक्टिव्ह रिजन. प्रॅक्टिकली याचा काही यूज नाही आहे, ते आपण बघतोय नेक्स्ट. याच्यामध्ये आपल्याला टेबलच्या थ्रू आपल्याला पूर्ण कळेल. आता आपण इथं तुम्हाला टेबल दिसतोय. टेबलमध्ये तुम्हाला दिसून आलं सिरियल नंबर, दुसरं दिसून आलं रिजन ऑफ ऑपरेशन, तिसरं दिसून आलं बी जंक्शन. बीई म्हणजे काय? बेस एमिटर जंक्शन. त्याला शॉर्टकट मध्ये तिथे लिहिलंय बीई जंक्शन. तिसरा कॉलम दिसतोय तुम्हाला सीबी जंक्शन. सीबी इन द सेन्स कलेक्टर बेस जंक्शन. आणि चौथा जे कॉलम दिसून आलं त्याच्यामध्ये त्याचा कसा यूज होतोय ते आपण ना इंडिकेट केलंय याच्यात की त्याला यूज कसं करायचं. त्यामध्ये यूज करायला आपण ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये इंडिकेट केलंय. तर आपण बघूया सगळ्यात पहिले सिरियल नंबर 1. याला म्हणतात, या रिजनला म्हणतात कट ऑफ रिजन. कट ऑफ रिजन इन द सेन्स काय? म्हणजे आता याच्यामध्ये काय असते ते बघूया आपण. बेस एमिटर जंक्शन जे असेल रिव्हर्स बायस असेल आणि कलेक्टर बेस जे जंक्शन असेल हे रिव्हर्स बायस असेल. म्हणजे बेस एमिटरला जर बॅटरी कनेक्ट केली आपण तर रिव्हर्स बायसला कनेक्ट म्हणजे त्याला आपण कनेक्ट केलं तर जे आधी जे सांगितलं होतं तुम्हाला मी फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस त्याप्रमाणे बेस एमिटर जंक्शन रिव्हर्स बायस, कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस. जर दोन्ही बायस जर रिव्हर्स असेल, बॅटरी दोघांना उलट्या कनेक्ट केल्या असेल तर त्याचे ऍप्लिकेशन करतोय आपण ॲज ए स्विच. जर ट्रान्झिस्टर ॲज ए स्विच जर आपल्याला वापरायचे आहे त्याला म्हणतात
ऑफ स्विच. ऑफ स्विच म्हणजे त्याला जे त्याचा यूज होतोय. ओके. सेकंड, सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन रिजन मध्ये दुसरा नंबर, सिरियल नंबर 2 रिजन ऑफ ऑपरेशन लिहिलंय सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन रिजन मध्ये बेस इमिटर जंक्शन जो असेल तो असणार आहे फॉरवर्ड बायस, आणि कलेक्टर बेस जंक्शन मध्ये जे असेल तो असेल फॉरवर्ड बायस. दोघांमध्ये जंक्शन जे असेल फॉरवर्ड बायस असेल, म्हणजे जे पॉझिटिव्ह टर्मिनल असेल डिव्हाइसच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि निगेटिव्ह टर्मिनल असेल ते डिव्हाइसच्या निगेटिव्ह टर्मिनलला. जर असं कनेक्ट केलं असेल, when connected forward bias B junction, CB also in forward bias, then what is the application of this? On switch. ओके. चौथ्या कॉलम मध्ये आपल्याला दिसतंय तो ऑन स्विच. ऑन स्विच इन द सेन्स व्हॉट, की जर आपल्या इथं घरगुती स्विच असतो ना, आपण त्याला कनेक्ट करून दिलं, आपण त्याला ऑन केलं, दॅट इज द फ्लो करंट थ्रू होऊ लागते. तसं आपण याला स्विच सारखं याला ट्रान्झिस्टरला यूज करू शकतोय. दुसरं, पहिल्या कंडिशनला आपण पाहिलं होतं ऑफ स्विच, दुसऱ्या मग आता पाहतोय आपण ऑन स्विच. थर्ड नंबर आहे, सिरियल नंबर थर्ड, रिजन ऑफ ऑपरेशन आहे ऍक्टिव्ह रिजन. त्यामध्ये बेस एमिटर जंक्शन जे आहे ते फॉरवर्ड राहील. बेस एमिटर जंक्शन तुम्हाला फॉरवर्ड रिव्हर्स पुन्हा सांगायची गरज नाही, तरी सांगतोय की जे पॉझिटिव्ह टर्मिनल डिव्हाइसचे असेल तो पॉझिटिव्ह कंपोनंटला लावलाय आणि निगेटिव्ह टर्मिनल निगेटिव्हला लावलं, त्याला म्हणतात आपण फॉरवर्ड बेस, जर जे सिस्टमॅटिकली लावलं तर. दुसरा आहे सीबी जंक्शन. सीबी म्हणजे कलेक्टर बेस जंक्शन मध्ये तो राहील ऍक्टिव्ह रिजन मध्ये रिव्हर्स बायस. त्याचे ऍप्लिकेशन काय होतोय, जो मेन ऍप्लिकेशन आहे त्याचं ते आहे एम्प्लिफायर. एम्प्लिफायरसाठी हा ट्रान्झिस्टर यूज होतोय. तुम्हाला चौथ्या कॉलम मध्ये दिसत बी असेल. फर्स्ट ऑफ ऑल वीक सिग्नल दिसून आला, कर्सरनं मी तुम्हाला दाखवतोय. बघा इथं दिसतोय तुम्हाला वीक सिग्नल म्हणजे छोटा सिग्नल दाखवतोय. दुसरा आउटपुट मध्ये तुम्हाला मोठा असा सिग्नल दिसत असेल, म्हणजे विदाऊट चेंज इन शेप अँड साईज. साईज चेंज होतोय, फक्त त्याची जी शेप आहे, समजा असं साईन वेव्ह आहे तर आपल्याला आउटपुटमध्ये साईन वेव्हच दिसणार आहे. आउटपुटमध्ये असं होणार नाही की आपण साईन वेव्ह दिलं आणि आपल्याला आउटपुटमध्ये ट्रँग्युलर वेव्ह दिसेल. ओके. दिस इज नॉट अ फंक्शन ऑफ एम्प्लिफायर. एम्प्लिफायरचं फंक्शन आहे की भाई जे तुम्ही इनपुटमध्ये दिलं तेच तुम्हाला आउटपुटमध्ये मिळेल. ओके. नेक्स्ट फंक्शन, नेक्स्ट सिरियल नंबर इज 4. त्याचं चौथं जे रिजन आहे ते बघू आपण. इनव्हर्स ऍक्टिव्ह. इनव्हर्स इन द सेन्स, बघा आपण बघितलं होतं ऍक्टिव्ह रिजन. ऍक्टिव्ह रिजन मध्ये बघितलं होतं आपण फॉरवर्ड बायस, बी जंक्शन फॉरवर्ड बायस, सीबी जंक्शन ऑल्सो फॉरवर्ड बायस, अँड ऍप्लिकेशन इज एम्प्लिफायर. ओके. आता इथं बघतोय आपण इनव्हर्स ऍक्टिव्ह रिजन. इनव्हर्स ऍक्टिव्ह रिजन मध्ये बघतोय रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस बी जंक्शन असेल, बी इन द सेन्स बेस एमिटर जंक्शन, देन सीबी जंक्शन कलेक्टर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस. म्हणजे जे आपण इथं बघितलं होतं, इथं काय होतंय बी जंक्शन फॉरवर्ड बायस, सीबी जंक्शन रिव्हर्स बायस. देन हिअर इज डिफरंट. बी जंक्शन इज रिव्हर्स बायस, फॉरवर्ड, then CB junction is forward bias. Then what is the application of it? Not use. म्हणजे असल्या ऍप्लिकेशनला आपण यूज करू शकत नाही थोडक्यात. म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला, सिरियल नंबर प्रमाणे आपलं जे रिजन ऑफ ऑपरेशन आहे ते 4 फॉर्म मध्ये यूज करतोय आपण. जनरली जे फेमस आहे ते 3च रिजन असतात, कट ऑफ रिजन, सॅच्युरेशन रिजन, ऍक्टिव्ह रिजन. याच्यामध्ये आपण बघितलंय इनव्हर्स ऍक्टिव्ह रिजन आपण ठेवलंय स्टडी पॉइंट ऑफ व्ह्यू, की तुम्हाला ऍज अ इलेक्ट्रॉनिक्स स्टुडंट तुम्हाला माहित पाहिजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू. तर पहिलं रिजन आहे कट ऑफ रिजन. त्याच्यामध्ये बी जंक्शन, सीबी जंक्शन रिव्हर्स बायस असते. त्याचे ऍप्लिकेशन होतोय ऑफ स्विच म्हणून. दुसरं रिजन आहे सॅच्युरेशन रिजन. त्याचे बी जंक्शन फॉरवर्ड बायस असते. सीबी जंक्शन, सीबी म्हणजे कलेक्टर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस असते. दोन्ही फॉरवर्ड बायस असेल त्याचे ऍप्लिकेशन असते ऍज अ स्विच. थर्ड आहे ऍक्टिव्ह रिजन. ऍक्टिव्ह रिजन मध्ये बी जंक्शन फॉरवर्ड बायस आणि सीबी जंक्शन रिव्हर्स बायस असते, त्याचे ऍप्लिकेशन असते एम्प्लिफायर. चौथा आहे इनव्हर्स ऍक्टिव्ह. इनव्हर्स ऍक्टिव्ह मध्ये रिव्हर्स बायस असते. रिव्हर्स बायस नंतर सीबी जंक्शन फॉरवर्ड बायस असते आणि त्याचे ऍप्लिकेशन आहे नॉट यूज.